शाळा क्रमांक 35. आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला काही आपली कर्तव्य सुद्धा आहेत. काही गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहेत. उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिकेनं कित्येकदा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान पुरस्कार पटकावलेले आहेत, घेतलेले आहेत. स्वच्छतेचं जे आहे ठीक आहे, प्रशासनाची व्यवस्था करत असतं, परंतु नवी मुंबईमध्ये आपण ठामपणे अभिमानानं सांगतो की मी राहतो या ठिकाणी 50 वर्ष 35 वर्ष राहतोय, 30 वर्ष राहतोय. आपलं काही कर्तव्य आहे. हा एक संदेश आपण सर्वांना नवी मुंबईकरांना देऊ शकतो की स्वच्छतेचा संदेश प्रत्येकाने, ज्याप्रमाणे संत गाडगे महाराज म्हणाले होते, स्वच्छतेची जी सुरुवात आहे आपल्यापासून केली पाहिजे. प्रत्येकाने आपल्या घरापासून जर स्वच्छता केली तर पूर्ण स्मार्ट क्लीन सिटी नाही पण 50% तर शोरली होईल. त्यामुळे काही गोष्टी आपल्या हातात आहेत, त्या आपण करायच्या. बऱ्याचशाच मुद्द्यांना बहुतेक या ठिकाणी सांगितलंय त्याने, परंतु मला ज्या गोष्टी आता मी बोलणार आहे, ज्यांनी बोललेल्या नाहीत त्या बोलणार आहे. सर्वात प्रथम केंद्रस्तरीय या ठिकाणी नवी मुंबईचं जे नाव आहे स्मार्ट सिटी मध्ये आलेलं आहे, त्याबद्दल निवड तरी झालेली आहे. अंतिम निवड होण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. अभिमानास्पद ही गोष्ट आहे. परंतु ग्रीन सिटी नवी मुंबई सिटी केव्हा होईल? फक्त पाम बीचच्या रोडवर दुतर्फा हिरवीगार झाडी असल्याने होणार नाही. आणखी काही काही मुख्य रस्ते आहेत, त्या रस्त्यांच्या दुतर्फा अशा प्रकारची झाडे लावायला पाहिजेत. सुरक्षेच्या दृष्टीने आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेरेबद्दल सांगितलं, परंतु आणखी याच्यामध्ये वाढ केली तर बरं होईल. गुन्हेगारी जगताच आळा बसेल. त्याच्यानंतर आणखी असं आहे की उद्यानं जी आहेत आपल्याकडे, काही उद्यानं अगदी व्यवस्थित आहेत, जेणेकरून रॉक गार्डन असेल, त्याच्यानंतर आपलं नेरूळचं आणखी एक उद्यान आहे, ते एक आहे, वंडर्स पार्क आहे. परंतु बाकीचे जे उद्यान आहेत त्या उद्यानामध्ये पूर्वी जसं सिडकोनी त्या उद्यानाला साहेब वेळ दिली होती सकाळ आणि संध्याकाळ, त्याप्रमाणे उद्यानामध्ये ती वेळ नाही. त्यामुळे रात्री 12ला काही 1ला काही ती उद्याने, तिथं सिक्युरिटी वगैरे नाही. आणि दुसरी एक उद्यानातील एक मुख्य बाब असे ती आपल्या जीवनाशी निगडीत आहे, पाणी आहे. माझ्या माहितीप्रमाणे नवी मुंबईतील नागरिकांना जे पिण्याचं पाणी दिलं जातं तेच पाणी गार्डनला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मोरबे डॅम खूप वर्ष पाणी जाईल अशा प्रकारे आहे, परंतु आणखी काही वर्ष जाऊ शकतं की जे गार्डनला आपण पाणी देतोय, पिण्याचं पाणी देतोय, त्यावर जर विचार झाला तर खरोखरच बरं होईल. आणि निश्चितपणे या सर्व बाबी आहेत. बाकीच्या काही गोष्टी आहेत, धार्मिकता आहे, प्रांतीयता आहे, हे सुद्धा आपण करू शकतो. धन्यवाद. मी रुचिका राजेंद्र संखे, नवी मुंबई महानगरपालिका एज्युकेशन डिपार्टमेंट एक्सटेन्शन ऑफिसर. 1985 पासून मी या नवी मुंबई शहरामध्ये काम करते. राहण्याचं ठिकाण जरी माझं ठाणा असलं तरी सगळं नवी मुंबई हेच माझं पूर्ण ठिकाण आता झालेलं आहे. नवी मुंबई शहर विकास, नवी मुंबईचा विकास 1985 पासून आम्ही बघत आलो आणि मागच्या या 10 ते 15 वर्षामध्ये नवी मुंबईचा झालेला विकास हा उच्चतम पातळीवरचा विकास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तरी अजून मला याच्यातले 2-3 मुद्दे असे सांगावेसे वाटतात की मगाशी 1-2 जणांच्या बोलण्यातून आलं असेल, पण नवी मुंबई महानगरपालिकेच्या जितक्या 68 शाळा आहेत त्या सर्व शाळा जर आपण डिजिटल शाळा म्हणून जर केल्या
तर त्याचा फायदा आपल्याला नवी मुंबई स्मार्ट सिटी होण्याकरता अत्यंत उपयोगी पडेल. कारण जितकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते संपूर्णतः स्लम विभागातून जास्तीत जास्त येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये जर आपल्याला अवेअरनेस निर्माण करायचा असेल तर आपल्या शाळा, जसं जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झालेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला ह्या डिजिटल शाळा जर केल्या तर एक स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल असेल. दुसरं महत्त्वाचं की मुंबईला जर आपल्याला जायचं असेल किंवा ठाण्याला जायचं असेल तर एक मुंबई वाशीवरनं आपल्याला एक रस्ता आणि ठाण्यावरनं यायचं असेल तर ठाणे कळवावी. जर त्याच्यामधून म्हणजे जर आपण घनसोलीचा जो मागचा भाग आहे तो मागचा भाग जो खाडीचा आहे तिथून जर एखादं सी लिंक किंवा विक्रोळी घाटकोपर या जागेला जोडलं जाईल अशा पद्धतीने जर काही केलं तर मधूनही आपल्याला एक मुंबई जवळ आणण्यासाठी एक अतिशय चांगला मार्ग आपण त्यातून निर्माण करू शकतो. तिसरं एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे की नवी मुंबई आपण जर स्मार्ट करत असाल तर पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये असणारी जी गावं आहेत ती अजूनही तेवढी स्मार्ट झालेली नाही. तर त्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने जर चांगलं पाऊल उचलता येत असेल किंवा त्या गावांचा विकासाच्या दृष्टीने जर त्यांना पुढे काहीतरी त्याप्रमाणे सोयी सुविधा अजून निर्माण करता येत असेल, उदाहरणार्थ त्या गावातले रस्ते असतील किंवा आज आपण असं बघतोय की त्या गावामध्ये छोटी छोटी जागा पण अडवण्याच्या दृष्टीने एक जो कल निर्माण झालेला आहे तर तो तसा न होता त्याच्यामध्ये एक सुटसुटीतपणा आणि सुंदर गाव जे आपण नवी मुंबईच्या प्रत्येक सेक्टरमध्ये बघतो की एक प्लॅन सिटी आहे त्याच पद्धतीने गावाचा जर विकास होऊ घातला तर नवी मुंबई याही पेक्षा स्मार्ट सिटीच्याही पुढे जाईल यात मात्र शंका नाही. थँक्यू. My name is Mrs. Khan. I am from Anjuman Islam Zubeda Talib Primary School, Turbay. It is imperative then to not only create new smart cities but also upgrade the existing one. It would be great if Navi Mumbai will be transformed in one of 100 smart cities as per the vision of Honorable Prime Minister Mr. Modi. I want Navi Mumbai to be a city equipped with basic infrastructure to give a decent quality of life, a clean and sustainable environment through application of some smart solutions. Assured water and electric supply, sanitation and solid waste management, efficient urban mobility and public transport, robust IT connectivity, e-governance of citizen participation, safety and security of citizens, smart health, and most important, smart education and skill to transform Navi Mumbai into a smart Navi Mumbai by adopting smart solutions for efficient use of available asset, resources and infrastructure. It should be carefully planned to attract investments, create jobs, have strong infrastructure and most importantly, up the standard of living of Navi Mumbaikars. Thank you. Myself Aarti Singh from Christ Academy, Copacanna. Only one two issues I would like to speak because being in Mumbai and being in Navi Mumbai makes a huge difference. I think everybody knows, those who go to Mumbai side, you will have that much of traffic chaos in the evening that you go in this Andheri Jogeshwari side. And you see the difference here in Mumbai, you will never face that problem. When we are talking about to make it an e-city or a smart city, the first thing is we should cater to the need of the society, and that's the schools. Our school at this particular time are not so well versed with the system which we should have. Every school should have access to computers, digital labs should be there. Children should be tuned with that, but that facilities are not being provided. That's why our government schools are not catching that much of attraction as the private or the public school. Why today everybody wants to send his school in DPS, Gold Girls, APJ, and they're not ready to send it in the government schools. Why?
The reason is we are not providing that facility. So major thing is that we should try to uplift our government schools so that that craze will be sorted out. People would love to send their school in the government school rather sending them in the private school. For that we need to work on the each one teach one. If we are teaching one child in the school, he can teach one outside his school, or each one in the junior colleges or in the colleges, each one teach 10. If we are teaching one child in the school, tell him to teach 10. And when we are talking about the smart city, we should be different in 100% literacy rate. That should be like if we are talking about Navi Mumbai, we can make it different. How? Like 100% literacy rate in Navi Mumbai, we can create that. Or no bagger zone in Navi Mumbai. So we'll make it little bit different. You people go to Mumbai side church gate, you will not get any autos. There are only taxis. So that makes it unique. So that's the way we need to make it unique, it in some way, not talking about all the things and jack of all and master of none. But we should take one issue that Navi Mumbai will have 100% literacy rate. Everyone will be educated in this city, only then we can make it different. Fine, so I think if we will work on one issue, no horn zone, no bagger zone, so these area, and you check the oxygen emission, carbon dioxide emission, making it a more safe or healthy environment, that will make it different, and automatically our name will be there in the smarter cities. We need not to do any particular effort for that. We just need to create little bit of awareness in the schools. And we should catch the schools because they are the major source for sending information. One thing I am telling to my 30 students in the class, they will tell to 150 members at their home, and then this awareness can be created. So I think we should try to work more on the education part, and we should try to make it 100% literate place. Navi Mumbai should be among them. Thank you. माझं नाव सुखदेव हेडवे, स्थानिक संस्था विभागामध्ये कार्यरत आहे. बऱ्याच सूचनांचं रिपिटेशन होत आहे, त्यामुळे माझी एकच छोटीशी सूचना आहे की नवी मुंबईमध्ये एंट्री केल्यानंतर की नवी मुंबई हे स्वच्छ सुंदर असणारच आहे आणि स्मार्ट होणारच आहे, पण एक दिशादर्शक जे फलक असतात ते सुरुवातीपासून एकदा एंट्री केल्यानंतर जिथे कुणी व्यक्तीला लास्ट डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे तोपर्यंत प्रत्येक चौकातून पुढे गेल्यानंतर लेनमध्ये एक सोसायटीमध्ये जाण्यापर्यंत जे लेन असते त्या लेनमध्ये सुद्धा की सोसायटी 1 नंबर 2 नंबरच्या सोसायटीज आहेत त्यांचा सुद्धा एक फलक असावा आणि त्या फलकावरती कुठल्या तर कॉर्पोरेटला वगैरे ॲडव्हर्टायझिंग करून ॲडव्हर्टायझिंगसाठी दिलं तर कदाचित कॉर्पोरेशनला त्याचा रेव्हेन्यू प्राप्त होईल. अशा प्रकारची सूचना आहे की कधी रात्री कोणती व्यक्ती आली तर त्यांना कुठे विचारण्याची वेळ येऊ नये, फक्त दिशादर्शक फलकानुसार तो पर्टिक्युलर सोसायटीमध्ये जाऊ शकतो. एक छोटीशी माझी एक सूचना. थँक्यू. नमस्कार. आयसी मनोमी स्कूल, सुजाता सावंत. मला वाटतं बरेचसे मुद्दे इथे चर्चिले गेलेले आहेत आणि आपण स्मार्ट म्हटल्यावर तर आपण ऑलरेडी स्मार्ट स्वतःला समजायला लागलेलो आहोत. कारण आपण काय केलं 21च्या काय 22व्या शतकात पोहोचलेलो आहोत. तर मला वाटतं शाळेमध्ये काय सुधारणा काय सगळ्यांनी सांगितलेले आहे. मी छोटीशी एक सुधारणा सांगू इच्छिते. सरांना म्हणजे विनंती आहे की मुंबई हे एकदम खूपच तुम्ही फॉरवर्ड करू इच्छित आहात, पण काही गोष्टी ज्या बारीक बारीक आहेत की आपण खूप दुर्लक्ष करतोय. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बसचा प्रवास असू दे, तर त्या बसला पॅरलरच जर आपण म्हणतो की वाहनांचं वगैरे कोंडी कमी करायची, तर त्यालाच पॅरलर एक सायकल पाथ, त्यालाच पॅरलर एक आपण बाईक पाथ जर ठेवली आणि ज्या मोठ्या गाड्या वगैरे आहेत ते फ्लायओव्हर केलेलेच आहे, पण तरी त्या अनुषंगाने जर असं ठेवलं तर मला वाटतं सायकलला पण प्राधान्य मिळेल आणि शाळेत जाणारी जी लहान लहान मुलं आहेत तर ती त्या मार्गाने जाऊ शकतील. आणि बरेचसे मला वाटतं वाशीमध्ये बरेचसे नाळे जे वगैरे आहेत ते बरेच उघडे, तर त्या उघड्या नाण्यांवरती एक छोटीशी मी म्हणजे इच्छा व्यक्त करते की तिथे जे आपले रिटायर्ड झालेली माणसं आहेत आणि खूप त्यांची इच्छा असते संस्कृत आध्यात्मिक सांस्कृतिक काहीतरी जोपासावं, तर अशा ठिकाणी जर आपण एक बगीचा वगैरे जर बांधला, जसं आता तुम्ही म्हणाला वंडर्स पार्क वगैरे खाली डॅमेज वगैरे केलेलं आहे, पाण्याची सोय वगैरे, हां तर नाही त्याच्यावर कव्हर करू
बात नाही करायचं, त्याच्यावर कव्हर करायचं आणि छोटे छोटेसे आध्यात्मिक केंद्र काढायचे. कारण मुलं संध्याकाळी काय होतात, अपघात वगैरे होतात. तर अशा वेळेस काय होईल की मुलं जरा तिथे जाऊन, आजोबांना वगैरे खूप इच्छा असते की त्यांच्याकडचा जो वसा असतो तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर माझी अशी एक इच्छा आहे की त्यांना जर आपण खुला मंच उभारून दिला, त्या आजोबा आहेत, नाना नानी पार्क म्हणून जर आहे, तर मुलांचे प्रोटेक्शन पण होईल आणि एका अर्थाने एक आध्यात्मिक केंद्र चालेल, योगा चालेल. म्हणजे भावी आयुष्याच्या दृष्टीने एक भावी नागरिक घडला जाईल. की आपण कसं म्हणतो स्मार्ट सिटी करणार आहे, पण हेल्थचं काय, हेल्थच्या सोयी सुविधा करताय, पण आपल्यातच मुळात आता माझ्या हेल्थवरनं मी म्हटलंय असं की हेल्थ प्रॉब्लेम हे असतातच, पण त्यातनं आपण तोडगा काढायचा, त्यातनं आपण मार्ग काढायचे. तर जर असं जर झालं तर मुलांमध्ये कॉन्फिडन्स येतो. आता मुलं जरासे वेगळ्या मार्गाकडे जात आहेत. म्हणजे असं वर्गामध्ये पण आम्ही बघतो की आम्ही टीचर असल्यामुळे लहान लहान मुलांमध्ये विकृती अशी आलेली की त्याने क्या बे म्हटलं की क्या रे, म्हणजे असं येतं. तर ते आपल्याला कधी काय संस्कार घडले नव्हते का? कारण आपण आजी आजोबांच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपल्याला एक सांगितलं गेलं होतं की हे वाईट आहे. आता जर आता एखाद दोन मुल असतं, आई वडील खूप लाडाने वाढवतात त्यांना आणि ते इतकं हट्टी होऊन जातं ना की त्याला बाकीचं काय नाही. वेळ खूप असतो मुलांकडे, हो सर, खूप असतो, पण त्यांना तो मार्ग ट्रॅक मिळत नाही. तर ट्रॅकसाठी काही गोष्टी आपण अशा करून दिल्या पाहिजेत की मुलांना ट्रॅकवर आणण्यासाठी आपल्याला अशी छोटी छोटी केंद्र उभारली पाहिजे. त्याच्यामध्ये योगा आहे. मला खरंच कौतुक करायचं वाटतं. एव्हरी संडे सर, मी 2 संडे आले होते. हा जो वे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचा, तेवढे एव्हरी संडेला सकाळी 2 तास तिथे विविध कार्यक्रम चाललेले असतात आणि मला खरं प्राऊड फील होतं की मी नव्या मुंबईकराची आहे, स्मार्ट सिटी बदली आहे. कारण इथे छोट्या छोट्या जागेत ना खूप योगा क्लासेस चालतात, छोटे छोटे ग्रुप्स करून बॅडमिंटन खेळले जातात. तर मला वाटतं की अशा काही ज्या जागा आहेत, आता तुर्भासारखी एरिया आहे तिथे तुर्भा म्हटलं की नको रे बाबा, सर्वे पण नको, इलेक्शन पण नको, काही पण नको, तुर्भ्यापासून लांबच राहिलेलं बरं, अशा लोकांचा प्रश्न येतो. आणि आपण FSI नाही आहे म्हणून रडत असतो. तर मला वाटतं सरांनी की स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जर आपल्या तुर्भ्यासारख्या एरियामध्ये सुरू केली तर एक कामगारांना रोजगार मिळेल आणि ती जी एरिया आहे ती जो बघायचा दृष्टिकोन आहे स्मार्ट सिटी मधली ती एरिया अशी नाही म्हणता त्या एरियालाही एक नावलौकिक मिळेल आणि खऱ्या अर्थाने आपली जी सिटी आहे ती स्मार्ट होईल. धन्यवाद सर, मला बोलायला सांगितलं. नमस्कार, मी विनोद घोरपडे, केंद्र समन्वयक तुर्भे, शिक्षण विभाग. स्मार्ट सिटी नवी मुंबई शहराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गेले 1.5 ते 2 तास सूचना मतं आपण या ठिकाणी मांडतो आहोत. पण या सर्वात जर महत्त्वाचं काय असेल तर या नवी मुंबईचा एक मी नागरिक, अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून जर मी माझ्यापासून सुरुवात केली तर त्यासाठी जो सकारात्मक जो दृष्टिकोन पाहिजे तो स्वतःमध्ये निर्माण करून जर आपण त्या कार्याला सुरुवात केली तर बरीचशी प्रगती आपल्याला साधता येईल. त्यामध्ये कर्मचारी म्हणून जर उदाहरण दिलं तर आपला सफाई कामगार नवी मुंबई स्मार्ट सिटी बनवण्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा आणि जबाबदार घटक किंवा मूलभूत घटक जर विचार केला तर तो सफाई कामगार किंवा स्वच्छता कामगार असेल. आणि माझा सफाई कामगार हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, परंतु होतं काय की अशा ठिकाणी जेव्हा तो रस्त्याची स्वच्छता करत असतो त्या ठिकाणी जी उभी असणारी जी कार आहे त्या कारमुळे त्याला स्वतःला तो रस्ता साफ करता येत नाही आणि पार्किंगची समस्या जास्तीत जास्त निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी आता 50% लोकांकडे कमीत कमी 1 किंवा 2 4 व्हीलर्स आहेत. पैकी एक 4 व्हीलर आपण आपल्या सोसायटीमध्ये पार्क करतो तर दुसरी 4 व्हीलर आपल्या सोसायटीच्या समोर जो काही ब्लँक रस्ता आहे, मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी आपण पार्क करतो. अशा वेळेला माझा सफाई कामगार जो आहे प्रामाणिकपणे प्रयत्न करतो सफाई काम करण्याचा, परंतु त्या ठिकाणी ती गाडी उभी असल्यामुळे त्याला पुरेपूर त्या सलग 2 ते 3 गाड्या उभ्या असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष स्वच्छतेचा जो उद्देश आहे तो साध्य करता येत नाही. अशा वेळेला जर RTOची या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारची मदत नको आहे, परंतु नवी मुंबई स्तरावर स्मार्ट सिटी बनवण्याच्या अनुषंगाने जर आपण नवी मुंबई विभागामध्ये असा एखादा कक्ष विभाग वाईज जर स्थापन केला की माझ्या सफाई कामगारांनी जर सांगितलं, त्यांचा जो SI असेल किंवा त्यांचा जो कोणी वरिष्ठ अधिकारी स्वच्छता अधिकारी असेल त्यांना जर सांगितलं की मी या ठिकाणी सफाईचा जो रोड आहे हा माझ्याकडे आहे आणि मला त्या ठिकाणी सफाई करताना ह्या 4 गाड्या रोज त्या ठिकाणी उभ्या असतात,
जेणेकरून मला माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो. त्या गाड्या 10-11च्या नंतर त्या ठिकाणी निघून जातात आणि ती अस्वच्छता मात्र त्या ठिकाणी दिवसभर दिसते. मागून कोणी सुपरवायझर किंवा SI किंवा कोणी आणखी व्यक्ती त्या ठिकाणी जर गेली तर त्याला असं वाटतं की या ठिकाणी बहुतेक स्वच्छता झालेली नसेल, म्हणजे काम करून देखील म्हणतात की नाही की या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करताना एक अनुभव आलेला आहे मला की 99% कामाचं निश्चितपणे कौतुक केलं जात नाही, परंतु चुकलेलं जे 1% काम आहे त्याची विचारणा मात्र केली जाते. जर प्रामाणिकपणे काम करून देखील जर सर विचारणा केली तर माझा कोणताही कर्मचारी असेल त्याचं मनोधैर्य त्या ठिकाणी खच्चीकरण होतं आणि म्हणून आपण उपाययोजना त्याच्यावरती केल्या पाहिजे. सफाई कामगार स्वतः रस्ता साफ करत असतो, सकाळी अगदी त्याची ड्युटी सकाळी 6 पासून सुरू होते, तो प्रामाणिकपणे रस्ता साफ करत असतो. परंतु सकाळच्या वॉकिंगला जेव्हा आपले नागरिक जातात त्याच वेळेला आणखीन एक दृश्य दिसतं आपल्याला की काही मंडळी जो आपला पाळीव प्राणी जो आवडता कोणता आहे, कुत्रा, त्याला घेऊन सकाळी सकाळी फिरायला निघतात. मग तेव्हा ते असा विचार नाही करत की माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची